Good morning. Have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar, and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Okay, may I right? Then welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very interesting and spiritual topic, that is what is meditation. And today's video is going to very interesting and significant. That's why don't skip the video and watch full video. Okay, then let's start. What is meditation? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मेडिटेशन म्हणजे काय याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. आणि आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आजच्या व्हिडिओ लेक्चरची सुरुवात देवादिदेव या त्रिखंडाचे स्वामी महादेवजी आणि बुद्धिदाता गणेशजी यांना वंदन करून आपण करणार आहोत. ओम गगणपते नमः. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, बुद्धिदाता गणेशजी, सुखकर्ता दुःख हरता, विघ्न जो विघ्न विनाशक म्हणजे विघ्नांचा नाश करणारा, पार्वती नंदन पार्वतीचा पुत्र असणारा गणेशजी आणि या त्रिखंडाचे स्वामी सर्वेसर्वा आपल्या देवांचेही देव असे महादेव यांना त्रिवार वंदन करून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ सुरू करत आहोत. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरचा विषय आहे मेडिटेशन म्हणजे काय. व्हॉट इज मेडिटेशन? तर मेडिटेशन म्हणजे काय? व्हॉट इज मेडिटेशन? मेडिटेशन मीन्स इट्स द psychological exercise of mind and body relaxation. Meditation means it's a psychological exercise of mind and body relaxation. म्हणजे मेडिटेशन म्हणजे काय? तर हा एक सायकोलॉजिकल व्यायाम आहे. कशाचा? तर माइंड म्हणजे मनाचा आणि बॉडी म्हणजे शरीराचा. मन आणि शरीरासाठी, मन शांत होण्यासाठी आणि शरीर रिलॅक्स होण्यासाठी जो केलेला व्यायाम असतो त्याला मेडिटेशन असे म्हणतात. इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज ध्यान. यालाच ध्यान पण म्हणतात. आपण म्हणतो बघा ध्यान लावून बसणे, तर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेडिटेशन. अँड मेडिटेशन मीन्स this is also called as meditation, also called as the process of body energy is connection to universal energy. म्हणजेच इट्स अ प्रोसेस ऑफ द कनेक्शन इन बिटवीन बॉडी एनर्जी अँड युनिव्हर्सल एनर्जी. म्हणजेच आपल्या शरीराची ऊर्जा आणि ह्या विश्वाची ब्रह्मांडाची ऊर्जा या दोघांचं मिलन किंवा कनेक्शन करण्याची जी प्रक्रिया आहे याला मेडिटेशन किंवा ध्यान असे म्हणतात. ओके, तर ध्यान म्हणजे काय? तर आपल्या शरीराच्या ऊर्जेचा संपर्क या वैश्विक ऊर्जेशी आणून आपलं मन आणि शरीर याला रिलॅक्स करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला मेडिटेशन असे म्हणतात. तर हे मेडिटेशन कसं करायचं किंवा हे मेडिटेशन पहिले आपले ऋषी मुनी जे होते बघा, मोठमोठे ऋषी संत मुनी हे ध्यानधारणा करत बसायचे असे किंवा मेडिटेशन करत बसायचे. ध्यानधारणा म्हणजेच मेडिटेशन. किंवा गौतम बुद्ध यांनी सुद्धा तपश्चर्या 12 वर्ष तपश्चर्या केली आणि मग त्यांना मग बुद्ध म्हणजे त्यांना तिसरा त्यांचा डोळा उघडला आणि त्यांनी मग पुन्हा नंतर आत्मज्ञान प्राप्तीनंतर पंचशील हा त्यांना जो म्हणजे धर्म, दया, करुणा, शांती, प्रेम हे जे 5 गुण आहेत तर ते त्याचं आचरण करणारा बौद्ध धर्म स्थापन केलेला आहे त्यांचा तिसरा नेत्र उघडल्यावर. तर कशामुळं? तर मेडिटेशन केल्यामुळं त्यांना परमात्म्याची प्राप्ती किंवा विश्वाची ताकद, विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये जे ज्ञान आहे ते त्यांच्या मध्ये शिरलेलं आहे.
मग आपण सुद्धा आपल्याला दररोज दैनंदिन जीवन जगत असताना ह्या संसारिक अनेक यातना, कटकटी, टेन्शन किंवा निगेटिव्हनेस असं कुणाच तरी बोललं तर सुद्धा मन आपलं निगेटिव्ह होतं, कुणाचं बोलणं ऐकून सुद्धा. तर हे सगळं कमी करण्यासाठी आणि मन प्रफुल्लित, शरीर ताजंतवानं फ्रेश होण्यासाठी, मन फ्रेश होण्यासाठी दररोज आपण किमान 10 मिनिटे तरी मेडिटेशन किंवा ध्यानधारणा केली पाहिजे. मेडिटेशन करणं म्हणजे काय? शांतपणाने मांडी घालायची अशी आणि हे तर्जनी आणि अंगठा, हे पहा, तर्जनी आणि अंगठा असं दोन एकमेकाला पकडून या अवस्थेत बसायचं आणि आपल्याला जे इष्ट देवता जे असेल, कुणाची शिव असेल, शिवावर माझी महादेवावर श्रद्धा असेल, कुणाची रामावर असेल, तर त्यांच्या नामाचा जप करायचा. किंवा आपण जप जरी नाही केला तर नुसतं आपण आपला जो श्वासोच्छ्वास आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे श्वास वरी घेताना, खाली घेताना इकडं आपलं लक्ष, म्हणजे हे जो इथला हा भाग आहे तो पूर्णतः त्याच्यावर केंद्रित करायचा आहे. आणि या प्रक्रियेलाच काय म्हणतात? मेडिटेशन म्हणतात. दररोज किमान 10 मिनिटे तरी. मग नंतर आपण स्टेप बाय स्टेप टाईम वाढवून मेडिटेशनचा टाईम वाढवू शकतो. या मेडिटेशन केल्यामुळं काय होतं? आपलं मन, शरीर रिलॅक्स होतं. म्हणजे शरीराला आलेला ताण थकवा दूर होतो आणि मनाला सुद्धा जे टेन्शन आलेलं आहे, भीती आहे, दडपण आहे, नैराश्य आहे, ते सगळं निघून जातं आणि आपलं मन ताजेतवानं होतं. ज्यामुळं आपल्याला पुन्हा आणखी एनर्जी येते की ज्यामुळं आपलं दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण उत्साहात काम करू शकतो. जर आपण तेच टेन्शन घेऊन बसलो तर ते टेन्शनमध्ये वाढ होईल आणि आपला दुसरा दिवस सुद्धा बेकार जाणार, नाही का? म्हणून आलेलं टेन्शन त्या त्या वेळेला घालवलं पाहिजे. टेन्शन म्हणजे ताण. ताण कशामुळे होतो? मनाविरुद्ध काही घटना घडतात आपल्या. म्हणजे आता आपण ठरवतो एकूण दुसरंच काहीतरी होतं, किंवा असं कुणीतरी जीवाला लागलं असं बोलतं की ज्यामुळे आपण मला असं का म्हणले असतील, मला असं का बोलले, मला असं का बोलले म्हणून झुरत राहतो. तर असं नाही झुरलं पाहिजे. आणि कुणाला किती महत्त्व द्यायचं हे पण आपण ठरवलं पाहिजे. प्रत्येकाची जर गोष्ट आपण लक्षात घेतली तर टेन्शन खूप वाढत जाणार आणि आपल्या मग छोट्या मेंदूला ते काम मोठं होणार. म्हणून प्रत्येकाचं टेन्शन नाही लेणे का, स्टाईल में जीने का, म्हणजे आनंदात राहण्याचा प्रयत्न करायचा. टेन्शन नाही लेणे का, ठीक आहे? तर त्यालाच मेडिटेशन किंवा ध्यानधारणा असे म्हणतात. तर हे मेडिटेशन केल्यामुळं काय काय फायदे होतात बघा. आपल्या शरीराला आलेली जी मरगळ आहे, थकवा आहे, आळस आहे, ते निघून जाते. किंवा आपल्याला जर निद्रानाश म्हणजे झोप आपली पुरेशी होत नसेल, झोप लागत नसेल, तर शांत गाढ मस्त झोप लागते मेडिटेशन केल्यामुळं. पुन्हा आपल्याला मानसिक म्हणजे डोक्यात अनेक विचार येतात, विचारच जात नाहीत डोक्यातले, आपण म्हणतो कधी कधी, तर ते विचार निघून जातात आणि आपलं मन शांत, बुद्धी शांत, एकदम असं प्रसन्न वाटायला लागतं. म्हणजे मानसिक शांती मिळते, मनशांती मिळते, थकवा दूर होतो. शिवाय आपल्याला जे नैराश्य आलेलं आहे, नैराश्य तर बघा, आता एक एकदा आपण खूप 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 अभ्यास करतो आणि आपण ठरवलेलं असतं 95% पडतील, 96% पडतील आणि एखाद्या दिवस मग आपल्याला पडतात 70% किंवा 80%. मग त्यावेळेला आपल्याला नैराश्य होते, मी इतका अभ्यास केला आणि असं कसं झालं. पण ही लढाई आपली शेवटची नसते. आपण आणखी पुन्हा लढायचं असतं. कारण अगदी फेल जरी झालं तर जीवन तिथं संपलंय का? नाही. पुन्हा आपण परीक्षा द्यायची. आपण परीक्षेसाठी आहोत का परीक्षेसाठी आपल्यासाठी आहे हे आपण आधी ठरवायचं. कोण आहे कोणासाठी? परीक्षा आपल्यासाठी आहे, परीक्षेसाठी आपण नाही. म्हणून त्या परीक्षेला पण तितकंसं महत्त्व, परीक्षेला महत्त्व आहे, परंतु शेवटी शिर सलामत पगडी हजार. आपलं मन किंवा आपली बॉडी किंवा आपण जिवंत असू किंवा आपलं बॉडी व्यवस्थित असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा आहे ना. मग बॉडीच गेल्यावर काय करायचं? म्हणून कुण्या गोष्टीला कितपत महत्त्व द्यायचं आणि आपलं मन प्रसन्न, मन आणि शरीर प्रसन्न ताजेतवाने राहण्यासाठी आपण मेडिटेशन दररोज करायला हवं. आणखी काय होतं फायदा मेडिटेशन केल्यामुळं? आपल्या मनामध्ये जे निगेटिव्ह विचार आहेत हे निघून जातात आणि आपलं मन सकारात्मक होतं, म्हणजे पॉझिटिव्ह होतं आणि आपल्याला मग उत्साह येतो काम करण्यासाठी, एनर्जी येते. कारण हे काय येते तर आपली बॉडी कनेक्ट कुणा झालेली हे वैश्विक युनिव्हर्सल एनर्जीला. आपण ध्यान ज्या वेळेला करतो ना त्यावेळेला ही वैश्विक एनर्जी आणि आपल्या शरीराची एनर्जी यांचं मिलन होतं आणि ती वैश्विक एनर्जी आपल्या शरीरामध्ये खेचली जाते, आकर्षित केली जाते, ज्यामुळे आपल्याला ही पॉवर येते. कारण जे विश्वात आहे तेच आपल्यात आहे. आपला देह काय पंचमहाभूताचा,
पृथ्वी तत्व, वायू तत्व, आकाश तत्व, अग्नी तत्व आणि जलतत्व. आणि विश्वामध्ये बी तेच आहे. आता आपल्या शरीरामध्ये जे रक्त असतं, रक्त ते काय, जलतत्व. रक्त किंवा पाणी शरीरामध्ये जे असतं ना, ते जलतत्व झालं. आपल्या शरीरातले जे हाडं आहेत, हाडं, बोन्स, दॅट आर अर्थ एलिमेंट, म्हणजेच ते पृथ्वी तत्व झालं. आणि आपल्या शरीरातलं जे वायू तत्व आहे, वायू तत्व म्हणजे शरीरातल्या जे पोकळ्या आहेत, उदाहरणार्थ पोटामधली पोकळी असेल, इथं कोपऱ्यातली पोकळी, या पोकळ्यामध्ये या नाकाच्या पोकळ्या, कानाच्या पोकळ्या, जी ही असते, ते काय असतं शरीरातलं, पृथ्वी म्हणजे पृथ्वी तत्व झालं, हे जलतत्व झालं. आता अग्नी आणि आकाश. तर पोकळ्या म्हणजे आपल्या शरीरातलं आकाश तत्व. आता हे कानाच्या मध्ये अशा हवा पोकळ्या आहेत बघा, नाकाच्या मध्ये पोकळ्या, तर हे शरीरातलं आकाश तत्व झालं. शिवाय वायू तत्व म्हणजे आपण जे श्वास घेतो, ब्रिदिंग, खाली वर घ्यायची क्रिया सारखी चालू आहे ना, ब्रिदिंग, दॅट इज हे वायू तत्व शरीरातलं. आणि अग्नी तत्व म्हणजे आपल्या शरीरातला जो जठराग्नी आहे, हा जठराग्नी म्हणजे जिथं अन्न पचन होतं, सगळं अन्न खाल्लेलं त्या जठराग्नीमध्ये जाऊन त्याचं अन्नाचं पचन होतं, तर तो अग्नितत्व. असे 5 तत्व आपल्या शरीरात आहेत. आणि बाहेर पण तेच आहेत, युनिव्हर्सलमध्ये बाहेर बी तेच आहे. जे 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 ब्रह्मांडात आहे ते सगळं आपल्या शरीरात आहे. म्हणून हे मेडिटेशन केल्यानं काय होतं, तर आपल्याला आपल्या शरीरातलं जे हे आहे, टेन्शन म्हणा, नैराश्य म्हणा, हे दूर व्हायला मदत होते आणि आपलं मन सकारात्मक होतं. पुन्हा दररोज जर आपण हे मेडिटेशनचा सराव केला, नंतर टाईम वाढायचा. अगोदर 10 मिनटं जरी केलं, नंतर 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, तास, त्याच्या पलीकडे नाही, पण एक किमान तास तरी केलं पाहिजे. तर मेडिटेशन जर दररोज आपण केलं तर आपल्याला काय होतं, मग आपल्या शरीरातली बीपी, शुगर कंट्रोल राहते. म्हणजे बीपी जास्त वाढतही नाही, उच्च बीपी बी होत नाही, लो बीपी बी होत नाही, म्हणजे हाय बीपी होत नाही, लो होत नाही, बॅलन्सिंग राहतं. शिवाय शुगर लेवल पण आपली साधारणतः 110 वगैरे जे नॉर्मल रेंज आहे त्यामध्येच राहते. जेवणाच्या अगोदर आपण जर शुगर चेक केली तर किमान 110 असायला हवी, तर त्या लेवलमध्ये राहते, वरतीही जात नाही, खाली येत नाही, म्हणजे शरीराचा बॅलन्स राहतो. कशामुळं, मेडिटेशनमुळं. किती फायदे आहेत बघा. शरीराचा जसं आपण व्यायाम करतो की दंड, जोड, बैठका करतो शरीर धष्टपुष्ट होण्यासाठी, किंवा जिम्स लावतो, जिममध्ये पुन्हा ते डिप्स, ती वेट लिफ्टिंग वगैरे असतं, ते सगळं करून आपलं शरीर आपण पिळदार वगैरे करतो. पण मन सुद्धा स्ट्रॉंग करण्यासाठी आपण व्यायाम केला पाहिजे. आणि मेडिटेशन हा मनाचा व्यायाम आहे. शरीराला तर व्यायाम होतच होतो, पण मन सुद्धा धष्टपुष्ट होतं, आपलं मन सुद्धा स्ट्रॉंग होतं. होय, शरीर सगळं चांगलं आहे, मन जर आपलं स्ट्रॉंग नसेल, फार अगदी काय म्हणतात त्याला, नाजूक असेल, तर आपल्याला हार्ट अटॅक येतो ना. कशामुळं, मन आपलं स्ट्रॉंग नसल्यामुळं. तर ही हार्ट अटॅकची भीती सुद्धा राहत नाही, म्हणजे दबाव येत नाही मनाला. या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात, तर मेडिटेशन केल्यामुळं. तसंच मेडिटेशन केल्यामुळं आणखी काय होतं, आपल्या शरीरातलं जे हे आहे, मेटॅबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया, आपल्या शरीरातल्या जे चयापचय क्रिया म्हणजे शरीराच्या ज्या सगळ्या क्रिया आहेत, तर ह्या मेटॅबॉलिझमचा बॅलन्स राहतो, म्हणजे वाढतही नाही, कमी बी होत नाही. आणि याचे सुद्धा 2 प्रकार असतात मेटॅबॉलिझमचे, एक कॅटॅबॉलिझम आणि दुसरा ॲनॅबॉलिझम. म्हणजे शरीरातलं जे अन्न आपण खाल्लेलं आहे त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी जी क्रिया केली जाते त्याला मेटॅबॉलिझम म्हणतात. त्याचे सुद्धा 2 भाग होतात, एक ॲनाबॉलिझम आणि दुसरी कॅटॅबॉलिझम. तर ह्या ॲनाबॉलिझम आणि कॅटॅबॉलिझम ह्या दोन्ही क्रिया म्हणजे त्यांचं कार्य व्यवस्थित चालतं. म्हणजे आपलं शरीरातलं जे जितकं पाहिजे मेटॅबॉलिझम, म्हणजे आपलं शरीराचं वजन साधारणतः किती आपल्याला त्या आता साधारणतः आपण आपलं वय आहे 50 वर्ष, तर आपलं साधारणतः 70पर्यंत वय पाहिजे, त्याचे म्हणजे वजन पाहिजे 50 वयात 70पर्यंत, 70च्या पुढे नाही जायला पाहिजे, किंवा 65 ते 70मध्ये असायला पाहिजे. त्याच्या कमी जर एकदम 40वर आलं तर ते पण डेंजर आहे, आणि आपलं वजन 90 वगैरे झालं तर ते पण डेंजर आहे. म्हणजे प्रमाणात राहिलं पाहिजे. तर हे वजन नियंत्रित ठेवण्याची जी क्रिया आहे त्या दॅट इज कॉल्ड ॲज मेटॅबॉलिझम. आणि मेटॅबॉलिझम ऑल्सो हॅव 2 टाईप्स. फर्स्ट इज कॅटॅबॉलिझम अँड सेकंड वन इज ॲनॅबॉलिझम. म्हणजे कॅटॅबॉलिझम आणि ॲनॅबॉलिझम हे दोन्ही कार्य आपल्या शरीराचे
व्यवस्थित राहतात. कशामुळं? मेडिटेशन केल्यामुळं. तसंच आपल्या बॉडीमधली जी ही आहे एनर्जी, बॉडी एनर्जी इज इन्क्रीजेस. आपल्या शरीरातली ऊर्जा वाढते. ऊर्जा वाढल्यामुळं आपल्याला फ्रेशनेस येतो. बल, तेज, बुद्धी, मन वाढतं, आपलं फ्रेश होतं आणि शरीरातली मरगळ निघून जाते, निगेटिव्हनेस निघून जातो आणि आपल्याला ताजं तवानं होतं. जसं आपण झोपेतनं सकाळी उठल्यावर आंघोळ केल्या केल्या किती फ्रेशनेस वाटतं नाही का? सकाळी आपण जर फिरायला जात असू, सकाळी कोवळं ऊन घेत असू, मग आंघोळ करत असू लवकर उठून, तर किती फ्रेशनेस येतो का? अगदी तसं वाटतं. कशामुळं? मेडिटेशन केल्यामुळं. म्हणून प्रत्येक मानवानी शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आपण जसा व्यायाम एक्झरसाइज करतो, तसं आपलं मन सुद्धा तंदुरुस्त राहण्यासाठी आपण मेडिटेशन केलं पाहिजे, ध्यानधारणा केली पाहिजे. आपलं जे उपास्य दैवत असेल त्याचं नामस्मरण केलं तर आणखी चांगलं. म्हणजे आपलं स्वार्थ म्हणजे आपलं हे फ्रेशनेस येणं, आपली मरगळ जाणं, हा झाला आपला स्वार्थ. आणि परमार्थ म्हणजे देवाचं नामस्मरण बी होईल. त्यामुळं आपल्या शरीरातले जे भाव आहेत ह्या परमेश्वराविषयी ते त्या ब्रह्मांडात जातील आणि परमेश्वरापर्यंत पोहोचतील आपल्या मनातल्या भावना, आणि परमेश्वर आपल्याला त्याचं फळ देणार का नाही. म्हणून भक्ती करण्याचा एक मेडिटेशन मार्ग आहे. फक्त मनाचा व्यायामच होत नाही मेडिटेशननं, तर भक्ती पण होते. म्हणजे परमेश्वराला मिळवून घ्यायचं साधन सुद्धा आहे मेडिटेशन म्हणजे. म्हणून आपण दररोज मेडिटेशन केलं पाहिजे. जसं आता अनेक प्रकार आहेत हे करण्याचे, उपचार करण्याचे मनावर किंवा शरीरावर. रेकी झालं, हेलिंग झालं. हे रेकी हेलिंग तुम्ही ऐकलं असेल, किंवा हिप्नॉटिझम असेल असे. पण ह्यातला सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे एकाग्र होणे आणि बसणं. असं जी आपली ही जी तर्जनी आहे आणि अंगठा हे एकमेकाला टच करून असं ताठ, म्हणजे पाठीचा कणा ताठ राहायला पाहिजे, अशी ह्या अवस्थेत बसणं. आणि साधारणतः डोळे मिटले तर डोळे मिटलेच पाहिजेत. आणि आपलं लक्ष हा जो बिंदू आहे दोन भोवईच्या मधला, तिथं लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजे तिथं थर्ड आय असतो आपला, तिसरा डोळा, आणि तिथं लक्ष केंद्रित करून आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा, किंवा तुमचं जो काय मंत्र असं, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, किंवा श्रीराम, किंवा आपल्याला ओम गणपती नमः, ज्या देवावर श्रद्धा आहे तो म्हणा. आणि हेही करणं होत नसेल एक्सक्यूज मी, जर आपल्याला हेही करणं होत नसेल तर आपण तर्जनी आणि हे असं धरून ह्या पोझिशनमध्ये बसायचं, अंगठा आणि तर्जनी जुळवून. आणि आपण आपला श्वास जो आहे, म्हणजे डोळे बंद करा, आपलं लक्ष इथं थर्ड आयवर, इथं दोन भोवईच्या मध्ये करायचं. आणि श्वास वरी घेताना आणि खाली घेताना तिथं लक्ष केंद्रित करायचं, लाईक दिस. असं जरी केलं तर तसं सुद्धा मेडिटेशन होतं. तुम्हाला जी पद्धती अवलंबायची असेल, आता एखाद्याला देवाचं नावच घ्यायचं नाही, नास्तिक असतील तर त्यांना आपण आग्रह करायचा नाही. परंतु देवाचं नाव घेऊन जर आपण मेडिटेशन करत असू तर दूध में शक्कर, दुधात साखर, म्हणजे अगदी चांगलं. तर आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड टुडेज टॉपिक व्हेरी वेल. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. And guys, if you are new in my channel, and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. You have red color subscribe button, you just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have 4 options. Out of these 4 options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel, Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho, Jai Shiva.